नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी। आज माझ्या किचनमध्ये बनणार आहे भगरीची आसट खिचडी शेंगदाण्याची चटणी। तर हा मस्त उपासाचा डिनरचा मेनू आपण बघूया। त्यासाठी कढईत तूप घातलेलं आहे 2 चमचे आणि आता बटाटे, मीठ, कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर खा, हे दाण्याचं कूट आहे दोन्ही वाट्यांमध्ये। त्यानंतर या हिरव्या मिरच्याचे तुकडे, हे जिरं आणि या वाटीत लाल तिखट। तूप तापलं आहे, तुपात जिरं टाकून देऊया, थोड्याशा हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया आणि बटाटे टाकूया। हा बटाटा कच्चा आहे, कच्चा बटाटा मी थोडासा सातळून घेऊया आता। आणि आता आपण त्यामध्ये बटाटा शिजण्यापुरतं पाणी टाकूया आणि बटाटा शिजावा, त्यात मीठ शिरावं म्हणून थोडंसं तिखट पहिले आधी टाकलं आणि आता हे मीठ टाकलं। आता याला छान उकळी येऊ देऊया। मी 2 कप भगर घेतली होती, तुम्हाला दाखवली आहे। आता हे पाणी उकळल्यावर यामध्ये आता मस्तपैकी भगर वैरून घेऊया आणि ही भगर छान उकळून घेऊया। त्यामध्ये आपण अर्धी वाटी दाण्याचं कूट टाकतो आहे, थोडंसं मीठ टाकतो आहे आणि थोडीशी साखर टाकतो आहे, म्हणजे भगर पूर्ण मिळून येईल। आणि भगर छान शिजू देऊया झाकण ठेवून। थोडी घट्ट झाली आहे, थोडंसं पाणी यात वाढवून ही ढिली करूया भगर, कारण भगर प्लेटमध्ये काढली की थंड झाले की घट्ट होते। आता आपली भगर तयार आहे, मी प्लेटमध्ये काढली आहे। मग आता भगरीवर कोथिंबीर आणि ओला नारळ प्लेटमध्ये मी आधीच घातला आहे आणि आपली ही मस्त भगर तयार झाली। या चटणीमध्ये मी दही, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, साखर असं घालून मिक्सरबंद फिरवून घेतलं दाण्याचं कूट घालून आणि ही चटणी चटपटीत तयार केली। आता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल डिनरची तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि ही मस्तपैकी उपासाची डिनरची रेसिपी एन्जॉय करा।